वाकला चांदेश्वर साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा. विशाल शेळके यांनी विभागीय आयुक्तांच्या बैठकीत मांडला प्रश्न. वैजापूर तालुक्यातील वाकला चांदेश्वर साठवण तलाव हत्ती घोडा प्रकल्प हा बहुप्रतीक्षित व महत्त्वाचा जलसंधारण प्रकल्प असून या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्धता प्रमाणपत्र तातडीने मिळावे अशी आग्रही मागणी विभागीय आयुक्तांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेळके यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कार्यालयात सोमवारी 10 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत वाकला चांदेश्वर साठवण तलावाचा प्रश्न उपस्थित करून प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळणे अत्यावश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिले. शेळके यांनी सांगितले की वाकला चांदेश्वर साठवण तलाव प्रकल्पाबाबत यापूर्वीच विविध स्तरावरून कार्यवाही करण्यात आली आहे. मुख्य अभियंता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, मुख्य अभियंता जलविज्ञान व धरण सुरक्षितता नाशिक यांच्याकडे या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. विविध विभागाकडून उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पूर्तता जलविज्ञान व धरण सुरक्षितता विभागाकडून उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्द्यांची पूर्तता संबंधित विभागामार्फत करण्यात आली आहेत. मात्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची तूट स्वीकारून वाकला चांदेश्वर साठवण तलाव प्रकल्प हाती घेण्याबाबत आवश्यक स्पष्ट सहमती अद्याप प्राप्त झाली नसल्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे या बैठकीत निदर्शनात आणून दिले. वाकला चांदेश्वर प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करताना सन 2010 तसेच सन 2012च्या बृहत आराखड्यामध्ये या प्रकल्पासाठी 2.1 दलघमी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच सन 2024च्या सुधारित एकात्मिक राज्य जल आराखडा खंड 2 मधील भविष्यकालीन लघु पाटबंधारे योजनेमध्येही वाकला प्रकल्पासाठी पाण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे यापूर्वीही झालेल्या प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही उपलब्धता असलेल्या पाण्याची तरतूद आणि प्रकल्पाची स्थानिक गरज लक्षात घेता आवश्यक विभागीय समन्वय करून पाणी उपलब्धता प्रमाणपत्राचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.